नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा वाद महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या या मागणीमुळे अनेक गोष्टी उदयास आलेल्या आहेत आणि काही गोष्टी फार विकोपाला सुद्धा गेलेल्या आहेत. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ म्हणजे छगन भुजबळ ओबीसींची बाजू घेतात, मनोज जरांगे हे मराठा समाजाची बाजू घेतात आणि ते नेहमी आमने सामने येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माध्यमांचे पत्रकार जरांगेंना विचारतात भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळांना विचारतात जरांगे असं म्हणाले. तर जरांगे त्यांच्यावर सडकून टीका करतायत आणि भुजबळही त्यांच्यावर सडकून टीका करतायत. एक प्रकारे तो TRPचा भाग आहे. एकमेकांची प्रतिक्रिया माध्यमांमध्ये घ्यावीच लागत असते आणि ते काम म्हणजे प्रामाणिकपणे माध्यम सध्या करत आहे. मागच्या 4 महिन्यांपासून माध्यमांनी काय केलेलं आहे पुढच्या काही काळांमध्ये मी बोलणारच आहे. त्या विषयामध्ये आत्ता जात नाही आहे. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सुरू आहेत यावर थोडंसं पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये बोलणार आहे. मनोज जरांगे म्हणाले महाराष्ट्रामध्ये 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि शासनाला आपल्या रेट्यामुळे 39 लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावी लागलेली आहेत असं जरांगेंनी सांगितलेलं आहे आणि अजूनही ते सांगत आहेत. आता त्यांचा मुंबई नाशिक तिकडे दौरा सुरू आहे आणि प्रत्येक भाषणामध्ये ते सांगतात की मराठे मुंबईलाच गेले आणि आरक्षण घेऊन आले. 57 लाखपैकी 40 लाख लोकांना जे आहे ते नोंदी मिळालेल्या आहेत, प्रमाणपत्र शासनाने इश्यू केलेले आहेत. मी कालही प्रश्न विचारलेला आहे कुठे इश्यू केलेत, ते व्हॅलिड झालेत का, त्याचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. काय हरकत नाही, उत्तर द्याच असं आमचा अजिबात तुम्हाला दबाव नाही. द्यायचे असेल द्या, नसले त्याचे नका देऊ. त्याने आमचं नुकसान नाही, मात्र मराठा समाजाचं नुकसान नक्की होणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आणखी सांगतो. बबनराव तायवाडे आहेत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष. बबनराव तायवाडे म्हणजे छगन भुजबळांसोबत एकेकाळी ते होते, आता छगन भुजबळांसोबत ते नाही. छगन भुजबळांचा स्टँड वेगळा आहे आणि बबनराव तायवाडेंचा स्टँड वेगळा आहे. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ओबीसी महासंघाचे, मात्र तरीसुद्धा ते भुजबळांच्या सोबत नाही आहेत. मग ते का सोबत नाही आहेत त्यांनी अनेक वेळा खुलासा सुद्धा केलेला आहे. बबनराव तायवाडेंचा आजच्या घडीला म्हणजे मी आज त्यांचा 2-3 चॅनलवर इंटरव्ह्यू पाहिला, ABP माझा असेल, TV9 असेल, या सगळ्या लोकांवर जे आहे ते मी त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यामध्ये फार प्रकर्षानं गोष्टी काही मला जाणवल्यात. म्हणजे मी जे सुरुवातीपासून सांगत होतो तोच प्रकार घडलेला आहे आणि धोका मराठा समाजासोबत झालेला आहे. मात्र मराठा समाजांच्या डोळ्यावर जरांगे पाटलांची फार मोठी पट्टी बांधलेली आहे आणि तीच पट्टी घेऊन फिरतायत आणि आम्हाला शिवे देत आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत. बबनराव तायवाडे नेमकं काय सांगितलं हे सुद्धा काही थोडच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. बबनराव तायवाडेंचं म्हणणं होतं की जरांगे पाटील जरी सांगत असले की महाराष्ट्रामध्ये 39 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि 39 लाख लोकांना प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेले आहेत, महाराष्ट्रातल्या दिलेले आहेत. हा मराठा समाजाच्या लढ्याचा, मराठाच्या गोरगरीब पोरांच्या लढ्याचं यश आहे असं जरांगे पाटील म्हणतात. ठीक आहे, मान्य करू. मात्र बबनराव तायवाडेंनी जबाबदारीने सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामधून नोंदी मागवल्या असता फक्त आणि फक्त 1 लाख नोंदी आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. 1967 पासून ज्या काही नोंदी आहेत त्या या सगळ्या नोंदी आहेत. 24 ऑक्टोबर म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर किती नोंदी दिलेल्या आहेत किंवा मग किती सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेले आहेत तर 1 लाखाच्या आतला सगळा आकडा आहे, बाहेरसुद्धा जात नाही. काही जिल्ह्यांमध्ये 0 आकडे आहेत असं बबनराव तायवाडेने सांगितलेलं आहे. पत्रकारांनी विचारलं की हा सगळा समाजाचा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे का, तर बबनराव तायवाडे म्हणाले ते मला म्हणायचं नाही आहे. मात्र मी ठामपणे सांगतो की या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त दिशाभूल करण्यामध्ये जात आहेत. माझे जवळचे आणि मला चांगलं ओळखणारे लोक माझ्या विरोधात जात आहेत, मला शिवीगाळ करतायत, तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहेत म्हणतायत आणि जरांगे पाटलांना विरोध करतायत म्हणतायत, तुम्ही कायम मराठ्यांच्या विरोधात असता असं म्हणतायत. त्यांच्यासाठी हा रिपोर्ट आहे मित्रांनो. बबनराव तायवाड्यांचा माझा व्हिडिओ बघूच नका, बबनराव तायवाड्यांचा इंटरव्ह्यू जाऊन बघा. बबनराव तायवाड्यांनी काय सांगितलं आहे, जरांगे पाटलांनी काय नेमकं केलं आहे बबनराव तायवाड्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. माझा व्हिडिओ बघूच नका तुम्ही. आता इथपर्यंत बघितलात ना, इथून पुढे बघू नका आणि जा तिकडे. TV9ला आहे, ABP माझाला आहे. बबनराव तायवाड्यांचा सेपरेट इंटरव्ह्यू TV9ला सुद्धा आहे. ABP माझाला रिपोर्ट सादर केलेला आहे. बबनराव तायवाडेंनी नेमकं काय सांगितलं आहे की जे भुजबळ म्हणतात ओबीसींना धोका आहे, धोका आहे, धोका आहे आणि आमच्या हिस्सा वाट्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं जात आहे, म्हणून मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसींनी उभं राहावं किंवा मग जरांगेंच्या विरोधात ओबीसींनी उभं राहावं, आंदोलन पुकारावं, आमच्या मागं उभं राहावं, अशा प्रकारचं आवाहन जे भुजबळांकडून दिलं जातं ते काहीही कामाचं नाही किंवा मग तसं करण्याची काहीही गरज नाही.
असं बबनराव तायवाडेंच्या म्हणण्यावरून स्पष्ट झालेलं आहे. कारण बबनराव तायवाडे म्हणतात की अद्यापर्यंत ओबीसीला धक्का लागलेला नाही. जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत ते आत्तापर्यंत 1 लाख देण्यात आलेले आहेत. मात्र कायदेशीर प्रक्रियेमध्ये ते करावं, बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारे आम्हाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारची मागणीसुद्धा छगन भुजबळांची होती. मात्र ते म्हणतात तुम्ही तर देऊन टाकले. तर दुसरीकडे बबनराव तायवाडे म्हणतात की कुठल्याही प्रकारचा धक्का अद्यापपर्यंत ओबीसींना लागलेला नाही. कारण जो आकडा सांगितला जातोय 54 लाखांचा, 39 लाखांचा, 57 लाखांचा, ते आकडे सरासर खोटे आहेत. म्हणजे एक प्रकारे मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. म्हणजे मी गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय, मात्र लोकांना कळत नाही. लोक आम्हाला शिवीगाळ करतात, काही हरकत नाही. शिव्या दिल्याने आम्ही रडत बसत नाही. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे पार पाडत असतो. जे लोक मराठा समाजातले मला चांगलं ऐकतात ते मला चांगलं समजतात. ज्यांना वाटतं की खरंच आपली फसवणूक झाली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना बरं वाटत नाही किंवा ज्यांना वाटतं आपल्याला फार काही मिळालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. ज्यांची जरांगे पाटलांची डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नाही आहे. ट्रोलरसाठी तर मुळीच नाही आहे. त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी मी माझ्या म्हणण्यावर आणि मराठी महाराष्ट्र समूह हा समाजाचं नुकसान होऊ नये या मुद्द्यावर ठाम आहे. शेवटी बबनराव तायवाडे काय म्हणले हे थोडक्यात ऐकून घ्या, म्हणजे तुम्हालाही कळेल तिकडं मी काहीतरीच बोलतोय असं तुम्हाला वाटू नये. बबनराव तायवाडे काय म्हणले थोडक्यात ऐकूयात. ही कारण प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस ही कंटिन्युशनमध्ये असते आणि मग यामध्ये जुन्या नोंदी आहे त्यांनी नवीन अर्ज केलेले असतील, नवीन नोंदी सापडलेले नाही आहे ते पण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि समजा आपण ह्या नवीन नोंदी समजलोय तर 35 लाखामध्ये फक्त 55,000, मग 57 लाखातनं हे 35 लाख 36 लाख मायनस करा तुम्ही. उर्वरित महाराष्ट्राचा जरी अभ्यास केला आपण तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त 32,000 नोंदी सापडल्या आणि नवीन प्रमाणपत्र 20,927 केले. ठाण्यामध्ये 1,36,000 नोंदी सापडल्या, 1,14,000 प्रमाणपत्र इश्यू केले असे ते म्हणतात. 24 ऑक्टोबरनंतर फक्त 4,018 आहे. नाशिकमध्ये जळगावमध्ये 3,09,000, 3,56,000 प्रमाणपत्र नवीन आहे, 22,710. तर मी हेच वारंवार सांगतो की 24 ऑक्टोबरनंतर समजा नवीन नोंदी सापडल्या असंही मी म्हणेल, 1 लाखाच्या वर आकडा अजून चाललेला नाही. मग हे 54 लाख आणि 57 लाख आणि 60 लाख आले कुठून? ही जी आकडेवारी वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगितल्या जात आहे आंदोलनकर्त्यांकडून किंवा सरकारकडनं. आता तर सरकारचा अधिकृत कागद आहे, म्हणजे मी नुसतं आंदोलनकर्ते म्हणणार नाही, सरकारने सुद्धा 25 जानेवारीला ही आकडेवारी घोषित केली. ह्या आकडेवारीमध्ये तथ्य काय? आता सरकारने अधिकृतरित्या 24 ऑक्टोबर 2023 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन प्रमाणपत्र किती इश्यू केले तो आकडा जाहीर करावा. त्याचसोबत हे जे नवीन प्रमाणपत्र इश्यू केले हे जुन्या नोंदीच्या आधारे आहे की नवीन नोंदीच्या आधारे आहे हे डिक्लेअर करावं, म्हणजे म्हणजे काय सत्य समोर येणार. तर हे होतं बबनराव तायवाडेंचं म्हणणं. आणि बबनराव तायवाडेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि दुसरी तिसरी कोणी केलेली नाही, जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगे पाटलांच्या बांधाला बांध माझा नाही आहे म्हणून माझी त्यांची काही दुश्मनी नाही आहे. मात्र मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि जर त्यांना वाटतच असेल की आमची फसवणूक झालेली नाही तर काहीही हरकत नाही. मित्रांनो धन्यवाद. पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये.